नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारतीय विद्यापीठमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 16,000 रुपये ते 1,42,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 106 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहितीची आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जी निघालेली आहे भारतीय विद्यापीठसाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आरक्षणीय आहे पदे जे आहेत त्या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। एकूण 106 वॅकन्सी जे आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मराठी माध्यमातून शिक्षक पदासाठी वॅकन्सीज आहेत। अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1ली ते 4थी आणि 5वी साठीची वॅकन्सी या ठिकाणी आहेत। 16,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। व्यावसायिक पात्रतेमध्ये डिप्लोमा तुमचं झालेलं असेल, सोबत TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर मराठी माध्यमातून ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वी साठी पुढील वॅकन्सी आहे। 16,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि व्यावसायिक अर्थामध्ये डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। TET किंवा CTET तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे। 3 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी मराठी माध्यमातून ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वी साठी आहे। 16,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ग्रॅज्युएशन किंवा व्यावसायिक चाचणीमध्ये डिप्लोमा तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 4 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। TET किंवा CET या ठिकाणी झालेली असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वी साठी मराठी माध्यमातून संस्कृत भाषेसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। 16,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रतेमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। CTET आणि TET यापैकी कुठलीही एक झालेली असणं आवश्यक आहे। 1 वॅकन्सी ठिकाणी आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मराठी माध्यमातून ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वी साठी 16,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। इंग्रजी भाषेसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, सोबत व्यावसायिक पात्रतेमध्ये डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 7 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। TET किंवा CTET झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर मराठी माध्यमातूनच पुढील वॅकन्सी या ठिकाणी 6वी ते 8वी साठी ग्रॅज्युएट टीचरसाठीची या ठिकाणी आहे। 16,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सायन्स विषयासाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा या ठिकाणी व्यावसायिक पात्रतेमध्ये डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन असणं आवश्यक या ठिकाणी आहे। CTET आणि TET यापैकी कुठलीही एक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। 6 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी मराठी माध्यमातूनच आहे। ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वी साठी 16,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सायन्स विषयासाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। शिकवण्याचे माध्यम इंग्रजी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रतेमध्ये आवश्यक आहे। 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। TET किंवा CTET तुम्ही या ठिकाणी मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर मराठी माध्यमातूनच ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी साठीची वॅकन्सी आहे। 16,000 रुपये वेतन दिलं जाईल। सोशल सायन्सची वॅकन्सी या ठिकाणी आहे। मराठी माध्यमातून ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल व्यावसायिकमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। TET किंवा CTET तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। सोशल सायन्समधून उत्तीर्ण असायला पाहिजे। त्यानंतर मराठी माध्यमातूनच ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वी साठीची वॅकन्सी आहे। 16,000 रुपये वेतन दिलं जाईल। मॅथमॅटिक्ससाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। मराठी माध्यमातून वॅकन्सी आहे। ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा व्यावसायिकमध्ये डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। 8 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। CTET किंवा TET मॅथ्स आणि सायन्समध्ये तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर मराठी माध्यमातूनच पुढील वॅकन्सी ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर्स 9वी ते 10वी साठीची वॅकन्सी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। मराठी माध्यमातून वॅकन्सी आहे। ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एकूण 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। या ठिकाणी CTET किंवा TET तुमची असणं आवश्यक या ठिकाणी नाही। त्यानंतर मराठी माध्यमातूनच या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर 9वी ते 10वी साठीची वॅकन्सी आहे। 18,000 रुपये वेतन दिलं जाईल। लँग्वेज हिंदीसाठी या ठिकाणी आहे।
ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातूनच ग्रॅज्युएट टीचर 9वी ते 10वी साठीची वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. इंग्लिश भाषेसाठीची वॅकन्सी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातूनच ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी साठीची वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन. संस्कृत भाषेसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातून ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9वी 10वी साठीची वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन या ठिकाणी आहे. सायन्स विषयासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. मराठी माध्यमातून ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. मराठी माध्यमातूनच या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9वी 10वी साठीची वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. सायन्स विषयासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. इंग्रजी माध्यमातून तुम्हाला शिकवावं लागेल. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 8 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातूनच ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वीची वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. मॅथमॅटिक्स विषयासाठीची वॅकन्सी आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 10 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातून ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी साठीची वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. सोशल सायन्ससाठी मराठी माध्यमातून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. शिकवण्याचे माध्यम मराठी या ठिकाणी आहे. त्यानंतर मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी तुम्हाला 20,000 रुपये वेतन दिलं जाईल. लँग्वेज जी आहे मराठी या ठिकाणी असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. त्यानंतर मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी तुम्हाला 20,000 रुपये वेतन आहे. इंग्रजी भाषेसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी 4 वॅकन्सीज निघालेल्या आहे. त्यानंतर मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी 20,000 रुपये वेतन आहे. फिजिक्स विषयासाठी इंग्रजी माध्यम शिकवण्याचे असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 4 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी या ठिकाणी 20,000 रुपये वेतन केमिस्ट्री विषयासाठी आहे. शिकवण्याचे माध्यम इंग्रजी या ठिकाणी असेल. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी 20,000 रुपये वेतन दिलं जाईल. बायोलॉजी विषयासाठी इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर हायर सेकंडरी टीचरसाठी 20,000 रुपये वेतन आहे. मॅथमॅटिक्स विषयासाठी इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिसेससाठी इंग्रजी माध्यमातून तुम्हाला शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 3 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर पुढील वॅकन्सी सेक्रेटरियल प्रॅक्टिसेससाठी मराठी माध्यमातून तुम्हाला शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहेत ऑर्गनायझेशन ऑन कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला मिळेल. त्यानंतर कीपिंग आणि अकाउंटिंगसाठी या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी मराठी माध्यमातून आहे हायर सेकंडरी टीचरसाठी 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. जिओग्राफीसाठी मराठी माध्यमातून शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी तुम्हाला 44,900 रुपये ते 1,42,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. या ठिकाणी फिजिक्स विषयासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. शिकवण्याचे माध्यम तुमचं इंग्रजी असेल. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातून हायर सेकंडरी टीचरसाठी या ठिकाणी तुम्हाला 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन दिलं जाईल. केमिस्ट्री विषयासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी बायोलॉजी विषयासाठी आहे. सेम वेतन या ठिकाणी असेल. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. अशा एकूण या ठिकाणी 106 वॅकन्सीज जे आहेत निघालेले आहेत. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे त्या ठिकाणी दिलेली नाही. आपण लवकरात लवकर ज्या अर्ज जे आहेत जितक्या लवकर होतील तितक्या लवकर या ठिकाणी करायचे आहेत. या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.